परभणीचे खासदार संजय जाधव, त्यांना तिथल्या स्थानिक भाषेमध्ये बॉस असं संबोधलं जातं. त्यांनी 2 दिवसापूर्वी आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला. म्हणजे प्रत्यक्ष खासदारकीचा राजीनामा दिला असा विषय होत नाही तो. त्याच्या बाबतीतले काही नंतर खुलासे पण समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी संपर्क मंत्री आहे परभणी जिल्ह्यासाठी, आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत आणि अशा पद्धतीमध्ये मग पदावरती राहायचं कशाला असा तो विषय होता. 2 गोष्टी याच्यामधून ज्या समोर येत आहेत त्याचा विचार झाला पाहिजे. एक तर मुळात शिवसेनेचा जो काही विचार केला जातो, अभ्यासक त्याच्या बाबतीत मांडतात, तो थोडासा शहरी दृष्टिकोनातून विचार होतो. शिवसेना वाढली मुंबई आणि परिसरामध्ये. त्याच्यानंतर शिवसेनेला जो पहिला विजय मिळाला औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये 87मध्ये, ते पण एक प्रकारचं शहरी वातावरण होतं. आणि शहरामध्ये ज्या पद्धतीनं औरंगाबाद शहरामध्ये हिंदू मुसलमान असं एक विरोधाचं वातावरण त्याच्यापूर्वीच, म्हणजे त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये ज्याचा शिवसेनेचा प्रत्यक्ष संबंध नव्हता, झालेलं होतं. आणि या पार्श्वभूमीवरती ती 87ची निवडणूक म्हणजे मुंबईच्या बाहेर पहिल्यांदा मिळालेलं शिवसेनेला सत्तापद कुठलं होतं, तर औरंगाबादची महानगरपालिकेची निवडणूक. त्याच्यानंतर 89 सालच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या चिन्हावरती निवडून आलेला पहिला खासदार होता मुंबई आणि परिसराच्या बाहेरचा, तो म्हणजे परभणीला 1989ला. औरंगाबादमध्ये पण तेव्हा शिवसेनेचाच खासदार निवडून आला होता, पण तांत्रिकदृष्ट्या त्यांना शिवसेनेचं चिन्ह भेटलेलं नव्हतं, म्हणून ते अपक्ष खासदार होते मोरेश्वर सावे. आणि परभणीला अशोक देशमुख शिवसेनेच्या चिन्हावरती ग्रामीण भागातून निवडून आलेला पहिला खासदार होता. तेव्हापासून म्हणजे 89 पासून आतापर्यंत 30-31 वर्षांमध्ये शिवसेनेचं त्या पूर्ण ग्रामीण भागामध्ये, म्हणजे हा जो विषय आहे हा फक्त परभणीपुरता मराठवाड्यापुरता नाही, तर एकूणच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं जे ग्रामीण भागामध्ये प्राबल्य वाढलं आणि त्याला विरोध करणार आहे. म्हणजे शिवसेनेमध्येच 2 गट आहेत. एक तर जो शहरी गट आहे, जसं आपण पूर्ण भारताच्या राजकारणात दिल्लीचे एक ल्युटन्स लॉबी म्हणतो, तशी शिवसेनेमध्ये एक मुंबईची अशी लॉबी आहे. फारसा जनमानसाचा पाठबळ नाही आहे. असे जे लोक आहेत, पण त्यांना हे कळत नाही की शिवसेनेची जी वाढ ग्रामीण भागामध्ये झाली ती कशी आणि तिचं बळ काय आहे. त्यामुळे या ग्रामीण भागातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना डावलल्या गेले शिवसेनेमध्ये. म्हणजे एक संघर्ष असा आहे की शिवसेनेमधलाच ग्रामीण भागातला कार्यकर्ता आणि मुंबईसारख्या शहरी भागातला कार्यकर्ता, ह्या कुठल्या ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचं वर्चस्व वाढलं गेल्या 30-31 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये मराठवाडा भाग येतो, विदर्भाचा जो पश्चिम भाग आहे ज्याला वराड प्रांत म्हणतात तो येतो, आणि खानदेशचा काही भाग असा येतो. म्हणजे एकूण ज्याला आपण कोरडवाहू शेतीचा पट्टा म्हणतो महाराष्ट्रातला, ह्या भागामध्ये ग्रामीण भागात अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना वाढली. त्याचं कारण काय होतं? प्रस्थापित राजकारणी जी घराणी होती, पक्ष कुठलाही असो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे, पक्ष कुठलाही असो, ग्रामीण भागामध्ये एक प्रस्थापित जे सगळे लोक होते, विविध पक्षाचे चिन्ह घेऊन ते लढायचे, कधी जिंकायचे पण कधी हारायचे, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य घरातल्या माणसाला सत्ता कधी भेटत नव्हती. ह्या सत्तेसाठी ही जी पोकळी तयार झाली होती, पहिल्यांदा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पद्धतीने 1989 नंतर, 90 नंतर आणि मग पुढच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये धडका द्यायला सुरुवात केली. आणि याचे परिणाम सगळ्यात पहिल्यांदा दिसायला लागले ते मराठवाड्यामध्ये, वराड प्रांतामध्ये, खानदेशच्या काही भागामध्ये, अगदी पश्चिम महाराष्ट्रातल्या खाली सोलापूरकडच्या भागामध्ये सुद्धा. म्हणजे मध्य महाराष्ट्रातला एक ब्लॅक कॉटन सॉइल ज्याला म्हणतात, काळ्या मातीचा एक पट्टा आहे, त्या भागामध्ये ग्रामीण भागात शिवसेना वाढायला लागली. आणि ह्या शिवसेनेला अंडर एस्टिमेट, ह्या तुलनेनं दुय्यम स्थान प्रत्यक्ष शिवसेनेतच दिलं गेलं. आता ही राजीनामा दिल्याच्या नंतर संजय जाधव यांनी पत्रकारांना असं सांगितलं की मिलिंद नार्वेकर यांच्याशी बोलल्याच्या नंतर मी खुलासा करेल. त्यांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्याचं नाव घेतलं नाही. मुख्यमंत्री तर कोणाला भेटतच नाही, शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांना भेटत नाही, शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांची खंत आहे. आणि नाव कोणाचं घेतलं तर मिलिंद नार्वेकर सारखा अधिकृतरित्या त्यांच्याकडे शिवसेनेचं कुठलंही पद नाही. म्हणजे पहिला संघर्ष आहे शिवसेनेतला ग्रामीण भाग विरुद्ध शिवसेनेतलं शहरी नेतृत्व आणि शहरी भाग. दुसरा जो मुद्दा ह्या निमित्तानं राष्ट्रवादीचा जो पैलू समोर येतो आहे, तिची खंत अशी आहे की वर्षानुवर्ष ग्रामीण भागामध्ये जी प्रस्थापित घराणी होती, त्या घराण्यांना हरवून जी पोरटोरं, तेव्हाच्या भाषेमध्ये म्हणताल तर पोरटोरं अशी जी निवडून आली, ती शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आली. काही वेळा तर असं पण घडलेलं आहे की एखादा प्रस्थापित नेता आहे, पण त्याच्यात नात्यातला कोणीतरी दुसरा मुलगा शिवसेनेचं तिकीट घेतो आणि निवडून येतो.
सामान्य घरातली 90च्या नंतर मंडल आयोग लागू झाल्याच्या नंतर ओबीसीमधून फार मोठ्या प्रमाणात नेतृत्व समोर आलं. शिवसेनेने प्रत्यक्ष मंडल आयोगाचं नाव पण घेतलं नाही, राखीव जागांचं नाव घेतलं नाही. इतकंच नाही, दलितांच्या बाबतीमध्ये तर औरंगाबादला जेव्हा विद्यापीठाचा प्रश्न नामांतराचा तीव्र झाला होता तेव्हा बाळासाहेबांचं एक भाषणातलं वाक्य गाजलं होतं की खायला नाही पीठ आणि कसं काय मागता विद्यापीठ म्हणून. ह्याच दलितांमधले महारेतर जे दलित आहेत, मांग, चांभार, ढोर, इतर सगळ्या जाती ज्या आहेत किंवा ट्राईब्समध्ये, ह्या सगळ्यांना शिवसेना हा एक राजकीय पक्ष असा आधार वाटला की ज्याच्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष सत्ता मिळू शकते, आपण सत्तेपर्यंत त्या पदावर पोहोचत होतो. अन्यथा ह्या महाराष्ट्रातला जो विभाग सांगतो आहे त्याच्यामध्ये वर्षानुवर्षे त्यांनी प्रस्थापित घराण्याची सत्ता बघितली होती. या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणारी जी पोरटोरं होती, जी रस्त्यावर उतरत होती, त्यांची एक वेगळी संस्कृती तयार झाली होती की आमदार झाला तरी तो सर्वसामान्य पोरांच्या गळ्यामध्ये हात टाकून, कारण तो त्यांच्यापैकीच असायचा, त्यांचे साधे प्रश्न सोडवायला तो तयार असायचा. आणि हा लढत कोणाच्या विरुद्ध होता? आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधली जी घराणी दिसत आहेत त्यांच्या विरोधात लढणारा हा वर्ग होता. हे सगळं आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत चालू होतं. अगदी शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली 1995ला तेव्हासुद्धा, आणि नंतर 2014मध्ये भाजपबरोबर त्यांनी सत्ता ठेवली तेव्हासुद्धा संघर्षाचा हा बाणा शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता विसरलेला नव्हता. सत्ता मिळाली तरी, सत्ता नसताना तर काय प्रश्नच नाही. पण आत्ता पहिल्यांदा असं घडलं, नोव्हेंबरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन केल्याच्या नंतर सत्तापद, सत्तेचा वापर ह्या सगळ्यामध्ये काँग्रेस कल्चर आलं. ज्या कल्चरच्या, ज्या संस्कृतीच्या विरोधात शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता लढत होता, आज त्यांच्याशीच तडजोड करायची वेळ आली. तडजोड एक वेळ ठीक होती की जर सत्तेचा काही वाटा भेटत असेल तर. हा जो मुद्दा समोर आला आहे संजय जाधव यांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं, जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरती प्रशासक नेमल्या गेले आणि ते प्रशासकामध्ये सगळे राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांचा भरणा होता आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना स्थान भेटलं नाही. हे फक्त प्रतीक आहे. मुद्दा जिंतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा नाहीये. या निमित्ताने प्रस्थापित घराण्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालं आणि त्याचं एक प्रतीक म्हणून हा राजीनामा, जो प्रत्यक्ष राजीनामा नाहीच आहे, त्याच्यानंतर तो आता मॅनमध्ये गेलेला आहे तो विषय, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल फारशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पण त्याच्यामुळे जो विषय समोर आलेला आहे की प्रस्थापित घराण्यांच्या विरुद्ध लढणारी ही जी सर्वसामान्य घराण्यातली पोरं होती त्यांना अंकुश घातल्या गेला. म्हणजे आपलीच सत्ता आहे, आपलीच मुस्कटदाबी आहे, लोक तर तुमच्याकडे तुम्ही सत्ताधारी म्हणून पाहणार आणि आपण त्यांचे काम करू शकत नाही. लोकांचं सोडा, आपल्या कार्यकर्त्यांच्याही मागण्या पूर्ण होत नाहीत. गैरभाषेमध्ये काही जण बोलतात की हप्ते कसे बंद झाले. ठीक आहे, ही टीका करणं चालू असतं राजकारणामध्ये, पण त्याहीपेक्षा व्यापक असा मुद्दा आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो शिवसैनिक गेले काही वर्ष प्रामाणिकपणे काम करत होता त्याच्या या सगळ्या ह्याला फटका बसला आणि हा तो राग आहे, हा तो उद्वेग आहे. शिवसेनेचे नेते शिवसेनेच्या बाबतीमध्ये जे काही त्यांना सल्ला देतात ते सगळे हे जर समजून घेणार नसतील तर ह्याचा एक फार मोठा तोटा शिवसेनेला होऊ शकतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधली जी प्रस्थापित लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये लढण्याचा म्हणून तुमच्याकडे पाहायला गेलं, म्हणून तुम्हाला बळ भेटलं आणि म्हणून हा पक्ष उभा राहिला. आणि आज म्हणजे एका अर्थाने वाघ आणि शेळीची तुम्ही मैत्री केल्यासारखी झाली, तेव्हा तो वाघ तर त्याला खाऊनच टाकणार आहे असा प्रकार झाला तो. सगळ्यात त्याच्यातला अजून एक छोटासा पैलू असा आहे की ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये म्हणजे विशेषतः हे सरकार आल्याच्या नंतर आपलं म्हणणं कोणीतरी ऐकतं आहे. हे जे यापूर्वी सत्ताधारी कार्यकर्त्याला वाटत होतं, सत्ता कोणाची असो, ती काँग्रेस राष्ट्रवादीची होती तेव्हाची पण गोष्ट आहे, भाजप शिवसेनेची होती तेव्हा पण गोष्ट आहे. ह्यावेळेस पहिल्यांदाच असं घडतं आहे की अगदी पक्षातले कार्यकर्ते सुद्धा, काँग्रेसमधले पण कार्यकर्ते आणि अगदी आमदार पण नाराज आहेत. विविध प्रकारे ती नाराजी समोर आलेली आहे आणि त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची, आमदार खासदारांची नाराजी समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जर वगळली म्हणजे याचा अर्थ असा होतो की ह्या सत्तेवरती प्रशासकीय पातळीवरती पूर्णपणे आपलं नियंत्रण मिळवण्यामध्ये राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व यशस्वी झालेलं आहे. आणि या तुलनेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं खच्चीकरण केलं जाते आणि हा खदखदणारा असंतोष आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे सेना राष्ट्रवादीच्या ह्या राड्याचा हा जो ग्रामीण पैलू आहे की ग्रामीण भागात पसरलेल्या कार्यकर्त्यांची ह्यामुळे उपेक्षा होते आहे, तो फारसा लक्षात घेतला जात नाही. आणि जर असंच घडलं तर ग्रामीण भागातून शिवसेनेचा जो असलेला पाया आहे तो हळूहळू उखडण्यास सुरुवात होईल.
नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी आणि आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. अॅनालायझरला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा आणि त्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अॅनालायझरच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.